प्रबोधन मंचतर्फे सर्वांचे स्वागत करते। आज आपण एकात्मतेवर आघात करणाऱ्या प्रवृत्ती या विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत। तर सर्वप्रथम मी हरिभाऊ यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे वक्ते ज्येष्ठ पत्रकार श्री मोरेश्वर जोशी यांची ओळख करून द्यावी। हरिभाऊ। पुण्यातील पत्रकार क्षेत्रामध्ये मोरेश्वर जोशींचं नाव माहित नाही असं कोणी सगळं पत्रकार नाही। अत्यंत पुण्यातले ज्येष्ठ पत्रकार, विशेषतः तरुण भारत मध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं। काही वर्ष महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केलेलं आहे। पण पत्रकार बातम्या देणं एवढंच नाही, अनेक लेख ते लिहित असतात। त्यांनी सगळ्यात मोठे काम केलं असेल तर गोसेवा या विषयावर त्यांनी संध्यानंद या दैनिकामध्ये 1100हून अधिक लेख लिहिलेले आहेत। रोज एक, ते दैनिक आहे, रोज एक त्यांचा लेख असतो। आता गेली ते कित्येक वर्ष जवळजवळ 1100 पेक्षा अधिक गो संवर्धन, गोवध बंदी, गो विज्ञान अशा अनेक प्रकारच्या विषयावर, गायीशी संबंधित जे काही विषय आहेत अशा सगळ्या विषयावर त्यांनी लेख लिहिलेले आहेत आणि संध्यानंद दैनिकाने गेले अनेक वर्ष ते प्रसिद्ध केलेले आहेत। त्यांचा वाचक वर्ग, त्यांना प्रसिद्धी देणारा, त्यांना हे करणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे। त्याशिवाय दुसरं त्यांनी एक ब्रेकिंग इंडिया या नावाचं जे पुस्तक राजीव मल्होत्रांनी लिहिलेलं आहे, खूप प्रसिद्ध असं पुस्तक आहे आणि त्यातल्या ज्या प्रवृत्ती किंवा शक्ती ज्या आहेत यांच्या संबंधित लिहिलेले, आज मुख्यतः त्याच आधारावर ते बोलणार आहेत। त्यांनी इंग्रजीचं हे मराठी भाषांतर केले आणि भारतीय विचार साधना तर्फे ते प्रसिद्ध होणार आहे। त्याची एक छोटीशी संक्षिप्त मला वाटतं पुस्तिका 22 प्रसिद्ध देखील केलेली आहे। तेव्हा आज मी मोरेश्वरजींना विनंती करतो की त्यांनी या एकात्मतेवर आघात करणाऱ्या या ज्या शक्ती किंवा प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती संबंधी आपलं मनोगत व्यक्त करावं। मंचाने प्रबोधन मंचाच्या वतीनं बोलावं अशा काही अभ्यासाचा व्यासंगाचा माणूस नाही। मोठा आवाज, थोडा मोठा पाहिजे। प्रबोधन मंचाने मला ह्या विषयावर बोलायची संधी दिली, मी खरंच मनापासून आभारी आहे। कारण काय आहे, प्रबोधन मंचाची आतापर्यंत पुण्यात झालेली अनेक भाषणं मी त्याचे संदर्भ गोळा करण्यासाठी ऐकलेली आहे। एवढा माझा व्यासंग नाही, पण ह्या निमित्तानं मला एक विषयाची आठवण मात्र होते। कारण ज्या वेळेला काय आता टेलिकम्युनिकेशनचा जमाना येतोय, कदाचित ह्या कोरोनाचा मुक्काम वाढला तर पुढचे अनेक उद्याच्या निवडणुका ह्या टेलिकम्युनिकेशनवर कदाचित घ्याव्या लागतील। काय मी पत्रकारितेला सुरुवात केल्यानंतर जेव्हा फॅक्स मशीन नवीन आलं तेव्हाचा एक अनुभव सांगतो। अटलजींचं भाषण असायचं आणि आदल्या दिवशी फॅक्सनं फोटो जातात का आमचा प्रयोग असायचा। त्यावेळेला करत करत मी माझे घरचे काही फोटो पाठवायचो। त्यामुळे संपादकांनी म्हणलं, अरे हे कशाला पाठवलेस? त्यांना म्हणायचं की अरे उद्याचं अटलजींचं ते नीट यावं म्हणून पाठवलेला प्रयोग आहे। आता संदर्भ द्यायचा की उद्या नरेंद्र मोदींचं भाषण जर प्रबोधन मंचाला करायचं झालं तर हा पहिला फोटो मी हा प्रयोग म्हणून पाठवलेला आहे असं माना। इतकं ते मी सामान्य ह्याचा आहे। काय आहे, एकात्मता हा विषयाची व्याप्ती फार मोठी आहे। त्या एवढ्या मोठ्या विषयाला मी हात लावू शकेल अशी माझी धारणाही नाही, आता कल्पनाही नाहीये। कोणीही त्या विषयाला हात लावावा, म्हणजे लावू नये अशा अर्थाने नाही, पण त्या पुस्तकाची सगळ्यात मोठी कॉन्ट्रीब्युशन काय असेल, वास्तविक ते प्रकाशित होऊन आता 9 वर्ष झाली। मी आपल्या पांचजन्यमध्ये ओळीनं 100 लेख लिहिले। एका पुस्तकावर 100 लेख लिहिणं, वास्तविक त्या संपादकांनाही आश्चर्य वाटलं। तर म्हटलं अहो 2-3 लिहा, 100 कुठं लिहिताय? एका पुस्तकावर किती लिहायचे लेख असेल? मग ते म्हणलं जरा पुस्तकच मला द्या ना तुम्ही वाचायला। पुस्तक घेतल्यानंतर त्यांनी 40 लेखांची यादी करून दिली आणि लोकांची ती अपेक्षाही वाढली आणि त्या विषयाला तशी बैठक आहे। आत्ता सांगायचा मुद्दा असा की त्या पुस्तकाने 2 मुद्दे प्रामुख्याने आणले आणि त्यातून पुढे 10 मुद्दे आले। ते जे 10 मुद्दे आले त्याही मुद्द्यावर आता चर्चा ऐरणीवर असणार आहे
आणि कसं होतं, साधारणतः आपला राजकारण, राष्ट्रकारण, समाजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन हा राष्ट्रीय असतो. राष्ट्रीय असतो ही त्याची जशी जमेची बाजू आहे, तसा तो जागतिक असण्याची शक्यता कमी असते, ही त्याची एक दुसरी उणीव आहे. म्हणजे उदाहरणार्थ आर्य आले या विषयावर आपण किती पाहिलं हो, तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिलं की राष्ट्र आर्य काही आले नाही. पहिल्यापासून आम्ही इथं होतो. हरिभाऊ वाकणकरांची काल जन्मशताब्दी झाली, उदाहरणातून त्या सगळ्या विषयाला कलाटणी. मुद्दा तो नाही, मुद्दा असा की ब्रेकिंग इंडियाने जेव्हा तो विषय मांडला तेव्हा भारतात त्याला विरोध करणाऱ्या लोकांनी त्यांचे गाशच गुंडाळले. त्यांचं महत्वाचं म्हणणं असं होतं की आर्य आले हा युरोपचा भारतापुरता अजेंडा नाहीये. त्यांनी युरोपीय लोक सगळ्या जगात गेले आणि युरोपचा सगळ्या जगावरचा अधिकार हा जगाच्या निर्मितीपासून आहे, बायबलच्या निर्मितीपासून आहे असं त्यांना सांगायचं. त्यातला तो एक भाग. तर सगळ्या जगाने तो क्लेम डिसोन केला. हे जेव्हा सांगितलं तेव्हा भारतातला विरोध त्यातला मावळला. हा मुद्दा आहे. आता वस्तुस्थिती काय आहे, हे विषय जसे चर्चेचे आहेत ना, तसे ह्यातून निघालेले काही चर्चेचे विषय आहेत. त्यातला आज आयर्नीवर आहे तो विषय तो इंडॉलॉजीचा. इंडॉलॉजी हा भारत कसं घेतो हो, इंडॉलॉजीकडे बघण्याचा विषय की भारतीय वाङ्मय, वेद वाङ्मय, त्याचं पुरातनत्व, रामायण, महाभारत, कालिदास, नंतरची काही उपनिषद आणि जगभर ह्यांचं जे एकमेवा द्वितीयत्व आहे वगैरे. भारताकडे बघायची भारतीयांची दृष्टी म्हणजे इंडियालॉजी. पण युरोपची कशी असेल हो, इंग्रजांची कशी असेल, इंग्रजांची कशी असेल म्हणताना सुद्धा आपल्याला त्यातला बारकावा कळणार. भारताला लुटण्याच्या दृष्टीने त्यांनी भारत कसा पाहिला असेल असं पहिला पक्ष. किंवा लॉर्ड कर्झनची कशी असेल हो, इतके बारकावे त्यांनी करून इथं दुही निर्माण केली. त्यांनी इथला अभ्यास नसताना केली असं म्हणवत नाही. आक्रमणाच्या दिशेनंच त्यांनी अभ्यास. हे जसं इंग्रजांची इंडॉलॉजी आहे तशी प्रत्येक देशाची इंडॉलॉजी. आपल्याला हा मुद्दा कळणार नाही, कारण का 2500 वर्ष ह्या देशावर आक्रमण आहे. सिकंदरचं आक्रमण भारताच्या पुढे जाऊ शकलं नाही. भारत हेच त्याचं उद्दिष्ट होतं. 2500 वर्ष जग भारताला लुटतंय. तर लुटणाऱ्यांचं तत्वज्ञान काय, तर त्यांच्या देशांची इंडॉलॉजी आहे. तो आपल्या दृष्टीनं स्वागताचा उचलून डोक्यावर घ्यायचा विषय नाही, पण आपल्या विषय, आणि तो विषय छोटा नसतो. मॅक्स मुलरनी जो काही भारत विषय सगळा मांडला, निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी ह्या त्याच्या भारताच्या कौतुकाच्या. अशा प्रत्येक देशाची स्वतंत्र इंडॉलॉजी आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की इंडियन इंडॉलॉजी म्हणजे काय, तर भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये मिळणारी पुस्तकं, त्याच्या पलीकडे हा विषय जात नाही. त्या देशाचे दृष्टिकोन ह्या विषयाला राजू मल्होत्रांनी एक नवीन वळण दिलं. हा विषय त्याच्यामध्ये मांडणं म्हणजे उदाहरणार्थ संपूर्ण अमेरिकेमधला इंडियन ओरिजिन ट्राईब्स हा विषय 500 वर्ष झाली तरी अजून अमेरिका काढू शकला नाही. एखादा विषय खोलवर किती गेलेला असतो ह्याचं ते उदाहरण आहे. 1920, 22, 23 ह्या काळामध्ये इंग्रजांनी भारतात एक स्कॉलर पाठवला. त्याचं वैशिष्ट्य एवढंच होतं, हा मोरेश्वरजी तुम्ही म्यूट झाला आहेत. एक मिनिट गार्गी. हा आता ओके, आता ओके. प्रत्येकाने स्वतःला म्यूट करून घ्या. सॉरी हा, म्यूट झालो होतो पण बोला जोशी सर, बोला तुम्ही. हा, तर मुद्दा असा की प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ही इंडॉलॉजी पाहणं. हा जो अल्बर्ट हॉवर्ड होता 1920च्या सुमाराला, ब्रिटिशांनी त्यांना भारतात अशासाठी पाठवलं की भारतात त्या काळात त्यांचं जे इंडस्ट्रियल ऍग्रिकल्चर होतं, रासायनिक खत होती, त्याचा प्रचार करावा. इथं आल्यानंतर त्यांनी संपूर्ण ब्रिटिश अजेंडा बाजूला ठेवला आणि त्यांनी सांगितलं की जिथं जिथं भारतीय
ब्रिटिशांची सत्ता आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही भारतीय कृषीशास्त्र घेऊन जावा. त्याला त्यांनी ऍग्रिकल्चर टेस्टामेंट किंवा ऍग्रिकल्चर बायबल असं नाव दिलं. नंतर ब्रिटिशांनी त्याचा गैरवापर केला. मुद्दा असा की भारतीय तत्वज्ञान घ्यायचं, ते त्यांच्या पद्धतीनं वापरायचं आणि आपल्याकडे द्यायचं, अशी अनेक शतकाची परंपरा आहे. त्याला आव्हान देण्याची क्षमता आपल्याकडे जर पाहिजे असेल तर त्याला त्याचा फक्त सनावळी एखादा लेखक किंवा असं तसं काहीतरी थोडं बारकाईनं घेतलं असं नाही. त्यासाठी स्वतंत्र इन्स्टिट्यूट तयार करावी लागेल आणि ती इन्स्टिट्यूट सुद्धा 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करणाऱ्या तरुणांची असावी लागेल. कारण भारतावरची आक्रमणं अजून त्याच्यावर, उदाहरणार्थ भारताची ब्रिटिशांनी केलेली लूट अजून म्हणावा तसा अभ्यास नाहीये. आहे त्याच्यावर काही पुस्तक आहे, तो विषय अगदी हाताळला गेला नाही असं नाहीये. आणि ती लूट करताना त्यांनी केलेला अभ्यास, असे जे विषय आहेत, हे विषय सगळ्यात जास्त लूट झालेला देश कुठला तर भारत. आत्ता वस्तुस्थिती अशी आहे की हा विषय मांडल्यानंतर, म्हणजे राजीव मल्होत्रांनी ब्रेकिंग इंडिया विषय मांडल्यानंतर जे पुढे आले त्या विषयातला सगळ्यात मोठा विषय आता असा पुढे आलेला आहे आणि तो सध्या युरोपमध्ये गाजतोय, तो भारताच्या संदर्भात गाजतोय. तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या ज्या कंपन्यांनी दुसऱ्या महायुद्धाला स्फोटकं पुरवली त्या सगळ्या कंपन्या भारतात त्या स्फोटकाच्या आधारे रासायनिक खतं करून पाठवतात आणि ती खतं आपण 50 वर्ष वापरतोय. भारतातली शेती उद्ध्वस्त झाली, त्याचं जे कॅरेक्टर आहे, त्याचा जो स्वभाव आहे, तो बॉम्ब हल्ले झाल्यानंतर जशी उद्ध्वस्त होते तशी आहे. आणि ही स्टोरी भारताची नाहीये, ही 180 देशाची आहे. आज भारतामध्ये सगळ्यात प्रभावी असलेली कंपनी कुठली तर मॉन्सॅन्टो. तर मॉन्सॅन्टो ही दुसऱ्या महायुद्धातली दारुगोळा तयार करणारी कंपनी आहे. कदाचित त्या रासायनिक खताचा परिणाम कमी की काय म्हणून त्यांनी भारतात रासायनिक प्रभाव असलेली बियाणं पाठवली, ज्याला जीएमओ म्हणतात, जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं वगैरे वगैरे काय असेल. तर त्यासाठी स्वतंत्र बाहेरून कीटकनाशक वापरावं लागत नाही, ते आतच असतं. आणि ही जी त्या मॉन्सॅन्टो कंपनीची जी काही ही कृती आहे, ही कृती एखादा कंपनीचा सेल्समन असतो किंवा एखाद्या कंपनीचं धोरण असतं इतकी मर्यादित नाहीये. त्याला अमेरिकेची मदत आहे, त्याला जागतिक बँकेची मदत आहे, त्याला नाणेनिधीची मदत आहे. काल पंतप्रधानांनी ज्यांच्याशी संवाद केला त्या बिल गेट्सची मदत आहे आणि 180 देशात ते प्रकरण सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धात काही देशातली जमीन उद्ध्वस्त झाली, ही जगातली जमीन उद्ध्वस्त करण्याची ही एक पाहिजे. हे मुद्दे नॉर्मली अजेंड्यावर येत नाहीत आणि हे मुद्दे हे ब्रेकिंग इंडिया मधून भारतात पुढे आलेले. ह्यातून अजून जे पुढे आलेले मुद्दे आहेत त्यातला एक म्हणजे सध्या भारतात काही दहशतवाद्यांची संयुक्त चळवळ आहे. हा या ब्रेकिंग इंडिया पुस्तकाचा अजून एक म्हणजे चर्च, जेहादी आणि नक्सली यांची तत्वज्ञान काही एक नाही. 100-100, 200-200 वर्ष, 1000-1000 वर्ष एकमेकाशी लढलेले भारतात एकत्र काम करतात. पण असे काही घटक निरनिराळ्या देशात निरनिराळ्या स्वरूपात काम करतायत आणि ते कदाचित भारताला त्रासदायक होतील अशी एक शक्यता पुढे आली. त्याच्या थोडी आपण त्याची दखल घेण्याची गरज. ती चळवळ आहे निओ मॉडर्निझम. आणि आत्ता तरी संपूर्ण युरोप, संपूर्ण अमेरिका, संपूर्ण रशिया आणि संपूर्ण ऑस्ट्रेलिया यांना त्याचा धाक आहे. म्हणजे मी एक 5 वर्षापूर्वी युरोपमध्ये गेलो होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की सगळ्या देशातून ख्रिश्चनिटी ही मायनॉरिटी झालेली आहे. पण त्याची जागा कोण घेत आहे तर जागा हा नवीन मॉडर्निझम घेतोय आणि तो इतका वाढतोय की त्या अमेरिका,
युरोपमधले अनेक देश, प्रामुख्याने ब्रिटन, त्या देशातले तरुण 50% जास्त अशा त्या तरुणांचं म्हणणं असं व्हायला लागलं की काय देश ही कल्पनाच काढून टाकली. एखादी कल्पना एखाद्या समाजाच्या तरुणामध्ये एक्झिन्सी होते, मुरते, ही फक्त वर्तमानपत्रातल्या बातमीनं होणारी गोष्ट नसते. दीर्घकाळ खोलवर जाऊन ते पर्कोलेट झालेलं असतं. असे नवीन विषय आता त्याचे प्रचारक भारतात यायला लागले, निरनिराळ्या विद्यापीठातून पसरायला लागले. असे जे मुद्दे आहेत, असे मुद्दे हे येणाऱ्या काळामध्ये हे मोठे अजेंड्याचे होणार आहेत. आता तर मुद्दा निराळाच आहे. आज बाकीचे कितीही कोणतेही मुद्दे असले तर आत्ता ऐरणीवरचा मुद्दा आहे तो कोरोनाचा. कोरोनाच्या मुद्द्याबाबत सगळ्यात ऐरणीचा विषय काय हो, की हा नॅचरली आहे का हा तयार केलेला आहे. कदाचित तो नॅचरली असेल, पण त्या व्हायरसचा जर स्वभाव पाहिला तर तो डायनॅमिक आहे, आणि तो डायनॅमिक स्वभाव असलेला व्हायरस असा आपोआप तयार होत नाही. त्यामुळं तो नॅचरली जरी असला तरी तो अजेंड्याचा विषय करण्याची गरज आहे. आणि समजा नॅचरली जरी असला आणि उद्या अजून काही त्यातून निर्माण झालं तरी आता अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आता संपूर्ण युरोपची स्थिती ही विस्कळीत आहे. ह्याच वेळेला भारताचे जे सोडवून घ्यायचे विषय आहेत ते आता सोडवून घेता येण्यासारखे. उदाहरणार्थ, मॉन्सेंटो कंपनी ही काही आपली शत्रू कंपनी म्हणून सर्व शक्ती आपण ही करावी आणि त्यांच्यावर हल्ला करावा इतकी मोठी नाही आहे. पण महत्वाचं काय आहे हो, की मॉन्सेंटो कंपनीनं इथं बियाणं आणली, मॉन्सेंटो कंपनीनं इथं रासायनिक खतं आणली, आणि ज्याला आपण ओपन डोअर पॉलिसी 1992 मध्ये आल्यानंतर ह्या देशामध्ये 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा जो आत्महत्येचा मुद्दा आहे हा भारतापुरता मर्यादित नाही, देशोदेशी चाललेला आहे. आणि ह्या संदर्भामध्ये युनायटेड नेशन्सचे जे काही ऍग्रिकल्चर विषय स्कॉलर मीट्स असतात त्याच्यामध्ये वंदना शिवा यांनी एक पुस्तक प्रेझेंट केलं होतं. त्यांचं म्हणणं असं की भारतीय शेती, भारतीय योग आणि भारतीय आयुर्वेद हे एका दर्जाची पुस्तक आहे. आणि भारतीय कृषी म्हणजे आता उदाहरणार्थ जगामध्ये भारतीय योगाचा परिचय काय आहे हो, तो मोठा आहे, अनेक लोकांनी पूर्वीपासून काम केलं. आज जो परिचय आहे तो रामदेव बाबाचा. रामदेव बाबांनी जे करून दाखवलेलं आहे ते त्याला एक स्थान आहे. अशा काही गोष्टी त्या वंदना शिवानी त्यांच्या पुस्तकात मांडल्या, जगात लोकप्रिय होतात. आता त्यातला मुद्दा काय येतो की भारताची कृषी विज्ञानाची पातळी एक म्हणजे आपल्याला माहिती नाही. आपल्याला एवढंच माहितीये की ते रासायनिक खतापेक्षा ते शेणखत चांगलं असतं. गायीवर माझी जवळजवळ 1300 आर्टिकल्स झाले. आता गाय असा काय विषय असणार की त्याच्यावर 1300 आर्टिकल्स लिहावी, लोकांनी वाचावी, असा तो मुद्दाच नाही. मुद्दा असा आहे की गो आधारित शेती ही रासायनिक खताच्या तुलनेमध्ये 1% खर्चात होते आणि रासायनिक खतापेक्षा जास्त उत्पन्न देते. आता हा विषय सरकारने उचलून धरायचा आहे, पण सरकारने समजा नाही उचलून धरलं तरी आपण करण्याचा आहे. ह्यातल्या शेकडो बाजू अशा आहेत की त्या मांडल्या पाहिजे, शेतकऱ्यांनी उचलल्या पाहिजे. आणि ह्या निमित्तानं जे भारतीय कृषी शास्त्र पुढे येतं, आता कृषी शास्त्र माहिती नसतं आपल्याला. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख करणारे 2 श्लोक आहेत. गामाविषीच भूतानी धार्याम्यह ओजसा उष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मक. गीतेचा उल्लेख करावा अशी काही माझी पांडित्य नाही, पण त्यात सोम नावाच्या अग्नीच्या आधारे मी वनस्पतीचं पोषण करतो असा उल्लेख आहे. त्याच्या पुढचाच एक श्लोक आहे, उष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विध. हा माणसांचं जे पोषण आहे ते मी वैश्वानर नावाचा अग्नी बनून ते माणसाचं पोषण करतो.
आणि सोम नावाचा अग्नी बनून मी वनस्पतींचं पोषण करतो. असे 10 अग्नी आहेत. संपूर्ण भारतीय आयुर्वेद शास्त्र आहे ना, हे वैश्वानर अग्नीवर उभा आहे. आता ह्यातलं शास्त्र हे आज आपल्याला हे फ्रेम करून लावायची वाक्य सुद्धा वाटत नाही. काय मोठी ज्ञानी कुठं काय ते कटकट करत बसा. ही शास्त्र आहेत. मला तुम्ही सांगा, आम्ही जेव्हा ताज्या गाईच्या शेणानं शेती करायला लागलो, तर त्याचा फायदा किती झाला हा मोठा विषय आहे. फायदा तर झालाच, पण त्या घरातली मुलं आणि महिला काय म्हणायला लागल्या, अहो ती फुलपाखरं परत आली. आता फुलपाखरं परत आली हा काय राष्ट्रीय विषय आहे का? हा राष्ट्रीय विषय. गेल्या 50 वर्षात बॉम्बशेलनं सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या परत आणणं ह्यातून त्या गोष्टी निर्माण होणार. असे भारतीय कृषी शास्त्र हे आपल्याला काडीचं माहिती नाहीये. आता संघानं नागपूर पासून उत्तरेला 75 किलोमीटर अंतरावर देवळापार इथं गोविज्ञान अनुसंधान संस्था उभी. काही तिथं प्रयोग सुरू झाले. हे आता त्या संस्थेचे प्रयोग म्हणून आहेत. अशा जवळ 30-40 संस्था देशात सुरू झाल्या. महाराष्ट्रात मोहन देशपांडे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी तर याचं शास्त्र उभं करणारं पुस्तकच लिहिलंय. मुद्दा काय आहे की जर मॉन्सेंटो येणार असेल तर ती खतं वाईट असतात आणि मग ते जेनेटिकली बियाणं अजून वाईट असतात. ह्या विषयावर ते भागून जाईल. एवढाच विषय पुढे येईल. जसं घरात चैतन्य असतं तसं शेतात चैतन्य असावं लागतं. अनेक पद्धतीच्या वनस्पती एकत्र नांदाव्या लागतात. पंचवट हा जो विषय आहे तो निरनिराळ्या वनस्पती एकत्र राहणं, 5 वडाची झाडं एकत्र वगैरे, ठीक आहे, काय त्यांची भावना असेल ती. ह्यातला मुद्दा काय आहे की जे राष्ट्रीय विषय आंतरराष्ट्रीय पद्धतीवर आक्रमणाचे ठरलेले. गाय हा काय विषय महत्वाचा की त्याने एक आक्रमण मागं सरकणार. आणि यातला दुसरा भाग तर असा की जगात आज भारतीय गायींची लोकसंख्या जवळ 100 कोटी आणि दरवर्षी 50 कोटी गायी मारल्या जात असतात. आता तिथं भूविज्ञान उभं राहू शकतं. हो, उद्याच्या काळात जर कोरोना इथं मुक्कामाला येणार असेल, लवकर जागचं हलणार नसेल, आत्ताच्या याच्यानुसार एक 4-6 महिन्यात 3 लस येते. त्या काळात आपले मुद्दे जे सोडवून घ्यायचे किंवा आपले मुद्दे, एक गोष्ट खरी की नाही, जगात आत्ता मांसाहाराचा तिटकारा आलाय. चीनमध्ये मांसाहार 20% आलाय, युरोपमध्ये 40% आलाय. ही वेळ असते की हे विषय सांगायचे. त्या पद्धतीने आपण सुरुवात केली. त्यातला मुद्दा असा की राष्ट्रीय एकात्मतेचे विषय हे कोणते आहेत त्याची आपली एक डोळ्यासमोरची यादी आहे. ह्या पुस्तकानं ती यादी तात्पुरती बाजूला ठेवली आणि हे नवीन विषय पुढे आलेले. ह्या विषयावर जर अधिक चर्चा झाली, या विषयावर चर्चा कोणी करायला पाहिजे? ब्रेकिंग इंडियनच्या पुस्तकावर मी आता मराठीत एक 100 लेख लिहिले, हिंदीमध्ये लिहिले. लोकांनी आमचं कौतुक केलं वगैरे, सगळं ठीक आहे. तर राष्ट्रीय विषय नाही झाला. राजकारण्यांना आपण ते पटवून नाही देऊ शकलो आपण. भारतात आर्य बाहेरून आले हे खोटं आहे हा विषय तुम्ही मांडायला पाहिजे. हे राजकारण्यांना कळायला पाहिजे. याच्यावर काही आपण आक्षेप घेतोय किंवा बोलतोय अशातला भाग नाही. पण तो विषय जोपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत, तोपर्यंत तो छोटा असतो. मुद्दा त्यातला असा की असे विषय अनेक संदर्भात येत असतात. आमच्या गायीचा विषय आता तर असा आहे की ही जी वेस्टलँड आहे ना भारतातली, जरा पडीक जमीन, जेवढी सुपीक जमीन आहे तेवढीच पडीक जमीन आहे. तिथे जर आमच्या पद्धतीने शेती केली तर तिथं तेल बिया येतात, बाकीचं काही धान्य येत नाही. पण त्या तेल बियावर ह्या देशाची सगळी इंधनाची गरज पूर्ण होऊ शकते. आता गाय हा विषय दिसायला छोटा असणारा, आकाश पुरून उरेल एवढा मोठा तो विषय, राष्ट्रीय विषय, आव्हानाचे विषय, उत्तराचे विषय आणि आपल्याकडं असणाऱ्या सामर्थ्याचे विषय, अशा पद्धतीने तो विषय मांडता आला तर ह्या विषयाला राष्ट्रीय दृष्टिकोनातून अधिक मोठी गती मिळेल. एवढंच या निमित्तानं आज आपण सुरुवातीला बोलतो.
ह्याच्या बाबत कोणाचे काही मुद्दे, काही प्रश्न असेल तर आपण त्याच्यावरही चर्चा करूया. धन्यवाद मोरेश्वरजी. जर कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर रेज हँड असा ऑप्शन आहे, पार्टिसिपंट्सच्या विंडोमध्ये मिळेल. मोबाईलवर असेल तर 3 डॉट्सच्या इथे दिसतो, तर तसं तुम्ही क्लिक केलं तर मी तुम्हाला अनम्यूट करते. विनायक गोपटे प्रश्न विचारतायत. गोपटे बोला. नमस्कार. सावरकरांनी गायीच्या विषयी गाय हा फक्त उपयुक्त पशु आहे असं जे मत मांडलं होतं, हे एवढंच मांडलं होतं की यापेक्षा अधिक काही मांडलं होतं? हा प्रश्न एक. प्रश्न दोन, केवळ उपयुक्त पशु असल्यामुळे त्याची देवता म्हणून पूजा होऊ नये हा त्यांनी मांडलेल्या मुद्द्याचा प्रतिवाद कसा करता येतो? काय सावरकर हे स्वातंत्र्यवीर होते. देशाला स्वतंत्र तत्वज्ञान देण्याची त्यांची पातळी होती. त्यामुळे त्यांनी त्याला उपयुक्त पशु म्हटलं आणि आपलं निराळं मत असेल तर त्याला आपण उत्तर दिलं पाहिजे, अशा पद्धतीनं तो विषय मी घेत नाही. गाईचं सामर्थ्य काय हो? गाईचं सामर्थ्य असं, आता उदाहरणार्थ गाय अशी काय प्रिय लागून गेली हो की म्हशीच्या शेणालाही नाही. 10 किलो शेणामध्ये 1 एकर शेती होते आमच्या गाईच्या शेणात. 10 एकर शेणाला किती खर्च येतो? महाग घेतलं तरी ते स्वस्तात असतं. स्वतःच्या घर, आमची जी चळवळ आहे ना ती दूध न देणाऱ्या गायीची चळवळ आहे. जी गाई कधीही दूध देत नाही. आम्ही आमच्या त्या गावामध्ये 100 आणि 200 गायी दिल्या, एकही गाय दूध देणारी नव्हती. जगात असं कुठं झालं असेल का? पण नगर जिल्ह्यामध्ये ते मांजरसुंभा म्हणून गाव आहे, तिथं जे आमचा पहिला 54 गायींचा पहिला आमचा हप्ता गेला तर त्या सगळ्या महिलांनी त्यांचं स्वागत केलं. आता भाकड गायींचं कोण स्वागत करणार हो? पण हे त्यांना पटलं होतं. आधीच्या वर्षी दुष्काळ असताना फक्त जिथं 10 किलो शेणाच्या आधारे आम्ही जमीन करून घेतली, तिथं पीक चांगलं आलं होतं, दुष्काळ पडला नव्हता. तेव्हा सावरकरांनी उपयुक्त पशु म्हटला, त्याच्या विवादात कुठल्याही पद्धतीनं सावरकरांना उचलून तरी धरलं पाहिजे किंवा खोटं तरी पाडलं पाहिजे, अशा फुटपट्टीनं हा विषय होणार नाही. सावरकरांच्या पद्धतीत आहे. गायीवर जे वैदिक संदर्भ आहे, म्हणजे गायीवर चाणक्याने इतके मुद्दे दिलेले आहेत, ते त्यांनी ते गाय ते गोमाता वगैरे खोलातच गेले. गायीचा शेतीसाठी कसा उपयोग करून घ्यायचा, हे आपलं उसाचं कांड असतं ना, त्याचं म्हणणं त्याचं वर आणि खाली फक्त शेण लावून ते पेरावं. आता किती शेण लागणार हो? पण त्या चाणक्याला ती दृष्टी होती. भारतीय परंपरेमध्ये निदान 10 तरी असे मोठे ऋषी आहेत. व्यासांचे वडील पराशर हे आद्य ऋषी मानले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेचे हे आत्मे आहेत. आपल्या आज जोपर्यंत आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 लाख एकर ही गो आधारित शेती आहे, पण एकूण 10 कोटी एकराच्या मानानं 5 लाख हे निग्लिजिबल आहे ना. आज पण प्रयोगाच्या पुढे आहे. प्रयोग म्हणजे फक्त माझं गाव आहे आणि तिथं मी ते करून दाखवलंय असलं नाहीये. 5 लाख एकर हा आकडा आहे. त्यामुळे सावरकरांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ह्याचं आधी त्याला तरी उत्तर दिलं पाहिजे वगैरे वगैरे. ठीक आहे, सावरकरांची भूमिका आपण मान्य करू, तरी सुद्धा गोविज्ञान किंवा नंतर दृष्टिक्षेपात आलेलं अशी या विषयाची व्याप्ती आहे. पुढील प्रश्न अजय महाजन हे विचारतात. अजय, नमस्कार जोशी सर. तुम्ही आता बोलताना असं मेन्शन केलं की जी वेस्टलँड आहे ती वेस्टलँड जर का वापरायला दिली तर त्याच्यामधनं इंधन म्हणजे इंधन निर्माण करता येऊ शकतं. तर ते इंधन हे बायो ऑइल किंवा बायो ऑइलच म्हणूयात त्याला किंवा काय, आणि हे जे आपण वापरतोय रॉक ऑइल आहे, तर हे बायो ऑइल हे भारताच्या दृष्टीने एक मोठं फ्युचर असू शकेल का आत्मनिर्भर होण्यासाठी? वस्तुस्थिती काय मी सांगतो. आज जे सत्तेवर जे लोक आहेत ना, ते लोक हा विषय स्वीकारतात. त्यामुळे त्यांनी त्या इथेनॉलला बऱ्यापैकी किंमत दिली वगैरे. नॉर्मली राज्यकर्त्यांना हा विषय नको असतो, कारण पेट्रोल डॉलर्स मध्ये ज्या गोष्टी स्विस बँकेत जमा होतात ते काही ह्यातून होत नाही. तरी ह्यातली वस्तुस्थिती काय मी तुम्हाला सांगतो.
ह्याच्यावर जेवढे आपण प्रयोग केले ते आपल्यापेक्षा ब्राझीलनं जास्त केले. तिथं ऊस आपल्यापेक्षा जास्त होतो. ऊसावर इथेनॉल करून ते 80% इथेनॉल वापरतात वाहनांना. त्यांचे इथेनॉलवर त्यांची मोठी मोठी प्लांट्स आहेत. आपल्याकडे इथेनॉलची किंमत पाडून मागतात. वेस्टलँड पुरता जर विषय बोलायचा झाला तर मीच एक प्रयोग केलेला तुम्हाला सांग. माझं गाव सातारा जिल्ह्यातलं मसूर. तर गाईवर लिहितोय म्हणजे आता काय आम्ही सगळे खेड्यातले लोकच असतो. एक म्हणाला मी वेस्टलँडवर माझा प्रयोग करायचा कारण माझ्याकडे वेस्टलँडच जास्त. त्यांनी वेस्टलँडवर त्यांनी सगळं आमचं 10 किलो एका एकरात वगैरे वगैरे सगळा प्रकार केला आणि त्याच्यावर त्याला करंजांच्या बिया टाकल्या आणि एरंडांच्या बिया टाकल्या. दुसऱ्या बाजूला त्यांनी असं केलं, त्याची काही गारपीट म्हणजे खारवट झालेली जमीन होती, तिथेही त्यांनी केली आणि 2 महिन्यांनी गेल्यानंतर मला दाखवलं सगळ्या ठिकाणी ते मोगली एरंड छान आला होता. आता मोगली एरंड अजून तरी एरंडाला काही आपल्यात प्रतिष्ठा नाही. महाराष्ट्र पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे एरंडवन. एरंडवन आपण त्याला म्हणतो, पण हे कुणाला माहिती नाही की हे एरंडवन त्या पद्धतीचं आहे. तिथं मूळचे एरंडाच आहेत. एरंड हे इतकं राष्ट्रीय मोठं उत्पादन आहे की एरंडाच्या बियातून जे तेल निघतं ते राष्ट्रीय इंधन होऊ शकतं. ह्याच्यामध्ये काडीची ही अतिशयोक्ती नाही की वेस्टलँडवर गो आधारित शेतीनं जर शेती केली तर बाकीचं कुठलंही पीक येत नाही, कारण तेवढी त्याला उपज नसते, तेवढी मुळं अजून खाली सरकारी हिंमत नसते. त्याच्यात धान्य येणार नाही, फळं येणार नाहीत, भाज्या येणार नाहीत. त्याच्यामध्ये 2 गोष्टी फक्त येतील. एक म्हणजे मोगली एरंड येईल आणि करंज येईल. हे तेल बिया आहेत ह्या आणि ह्यातून जे तेल होतं ते तेल वेस्टलँडचा आकार लक्षात घेतात आणि आतापर्यंत उत्पादनाची क्षमता लक्षात घेतात. आपल्या देशाची गरज आहे त्याची 70 ते 80%, कारण ती गरज भाषणाला सुरुवात करताना जेवढी होती ती संपायच्या वेळेला निराळी असते, त्यामुळे ते न संपणार आहे. आताच्या पद्धतीनुसार 70 ते 80 जी काही आपली इंधनाची गरज आहे ती त्याच्यावर पूर्ण होईल. पण नॉर्मली ते वेस्टलँड मधल्या ते फार लांबचं राहील. ऊसातून जे इथेनॉल व्हायचं ते इथेनॉल आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारनं प्रमोट केलं नाही. सगळ्यांनी ते इथेनॉलचे कारखाने काढले, सगळ्यांचे इथेनॉलचे कारखाने वाया गेले, तोट्यात गेले. मुद्दा काय आहे, हे प्रमोट करणारं सरकार लागतं. राजकारण किती चांगलं वगैरे ते काय निराळा विषय, पण इथेनॉल पुरता जर विचार केला किंवा वेस्टलँड पुरता जर विचार केला तर पहिली 3 वर्ष त्याच्यावर मोगली एरंड आणखीन करंजाची झाडं लावली की 4थ्या वर्षी तुम्ही फळबागा सुद्धा लावू शकता. गाईच्या ह्याचं वैशिष्ट्य काय हो ते त्यांनी त्या पराशर ऋषीने ते त्यात म्हटलेलं आहे, जंतूनाम जीवनम कृषी. हा म्हणजे उदाहरणार्थ आपल्या हातावर एक आपण गांडूळ ठेवलं आणि त्याच्यावर एक युरियाचा दाणा टाकला, 5 मिनिटाला ते गांडूळ मरून जातं. पण त्याच्यावर 1 ग्रॅम गाईचं ताजं शेण टाकलं तर त्या शेणामध्ये गांडूळ स्वतःला गुंतवून घेतो आणि स्वतः दिसेन असं होतं. 1 ग्रॅम मध्ये शेतीला पूरक असणारे असे जे ज्याला आपण जीवाणू म्हणू अशी संख्या 700 कोटी असते. 700 कोटी म्हणजे एकावर किती शून्य वगैरे 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 ते काय बहु अभ्यासक बघतील. मुद्दा त्यातला असा, त्या संपूर्ण शेतामध्ये ही साधी गोष्ट आहे का हो, रासायनिक ह्यानं पीक भरपूर येतं ना, पाखरं येत नाही, भुंगे येत नाही, चिमण्या येत नाही. हे काय मुद्दे आहेत? प्रत्येक शेतीला स्वतःचा एक जिवंतपणा असतो. माणसाला जसा जिवंतपणा आहे तसा शेतीला जिवंतपणा असतो. तो गाईच्या ह्या शेणाच्या आधारे. आणि कसे आहेत, आपल्याला आपण खोलावर विचार करणं बंद करून 50 वर्ष झाली. आता उदाहरणार्थ काय ते शेण हो, ते जास्तीत जास्त ते उकिरड्यावर टाकायचं, ते होईल तेव्हा केव्हा तरी खत म्हणून होईल, त्याला किती महत्व द्यायचं. शेणाच्या निर्मितीनंतर पहिले काही तास ते शेतीचं रॉ मटेरियल असतं. 24 तासानंतर मग ते काय जे असायचं ते असतं ना,
पण ते रॉ मटेरियल नेस याचा आपल्याला जर कळला, त्याचा तो सामर्थ्यानं कळला, तर आपल्याला त्याचं सामर्थ्य कळलं. आत्ता तरी वस्तुस्थिती अशी आहे की ज्या आपल्या 50 पेक्षा जास्त गायीच्या ह्या प्रामुख्याने पंचगव्यावर संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, त्या सगळ्या गायीच्या शेणाच्या आधारे कॅन्सर बरे झाले. आता हे पुण्यातली त्याची कायमची आपली ओपीडी आहे अष्टांग आयुर्वेदमध्ये. कुणीतरी घरातून बाहेर पडून तिथं जाऊन हे खरंच आहेत का गप्पा आहेत, काय चाललंय आपले, काय ते तुम्ही सांगायचं नाही, आम्ही ऐकून घ्यायचं, असं आहे का, हे जाऊन बघितलं तर ते खरं खोटं आहे. अर्थात अनेक विषयाबाबत हे असं आहे की आपण त्या आमच्या विषयाकडे कोणाचं लक्षच नाही, अशा तक्रारीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा विषय नाही. असा की हे नवीन अजेंड्याचे विषय आहे आणि राष्ट्रीय विषय आहे. आज न उद्या हा एक विषय आला की अनेक विषय बाजूला पडणार. सगळं सोडा आणि आमच्या विषयाला महत्व द्या अशा अर्थानं नाही, पण निश्चित अशा अर्थानं हा विषय महत्वाचा असेल तर त्याच्याकडे लक्ष द्या, असा त्यातला तो विषय. ठीक आहे मोरेश्वरजी, खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. मला असं वाटतं काल इथे प्रज्ञा प्रवाहाची, जे अखिल भारतीय प्रज्ञा प्रवाह आहे त्यांची पश्चिम क्षेत्राची आणि मध्य क्षेत्राची एक बैठक झाली. त्याच्यामध्ये जो विषय झाला तो त्याची फक्त सांगण्यासाठी मी आता हे करणार आहे. त्यात पहिला विषय होता, आपण कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आपण काय काय कार्यक्रम केले, काय काय याची एक माहिती सगळ्यांनी द्यावी. ते प्रत्येक प्रांताने दिली. आपल्या पश्चिम क्षेत्रामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही प्रांतांनी खूप चांगल्या प्रकारे, मध्य भारत वगैरे सुद्धा आहेत, या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केले. व्याख्यानं, चर्चा, पुस्तक परीक्षण, वेबिनार, काय काय जे असतील त्या सगळ्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केले. तसं इतर प्रांतांनी केलेले आहेत. आपल्या प्रांतात आपण जे काही केलं त्याचा वृत्त तिथे मी सांगितलं. दुसरा विषय त्याने जो सांगितला की चर्चा जी झाली ती अर्धी चर्चा याच्यावर झाली आणि अर्धी पुढे. आता लॉकडाऊन संपल्यानंतर, याचा प्रादुर्भाव संपल्यानंतर किंवा संपत आल्यानंतर आपण काय करणार आहोत, आपल्या डोळ्यासमोर कुठले विषय आहेत. आज कदाचित महिना, 2 महिने, 3 महिने जातील आणि त्यानंतर या देशाची किंवा आंतरराष्ट्रीय एकूण जगाची परिस्थिती, विश्वाची परिस्थिती कशी असेल, हा एक विषय आहे. त्या विषयावर चर्चा झाली. आपण तो विषय केव्हा तरी नंतर घेऊ. आज आपल्याला मी एक विषय फक्त आपल्याला काही माहिती म्हणून मला घ्यायची आहे की लॉकडाऊन आता सुरू झाला, आपला 2 महिने होऊन गेले. या 2 महिन्यामध्ये आपण काय काय केलं, याचे त्याला विशेष रूपानं काही केलं असेल तर त्याची माहिती आपण सांगावी. व्यक्तिगतरित्या काही सेवा कार्य केलं असेल, काही वाचन केलं असेल, काही चिंतन केलं असेल, काही नवीन प्रयोग केले असतील किंवा प्रयोग करण्याचं ठरवलं असेल, जे काय असेल अशी काही माहिती हे असेल तरी आपण सांगावी आणि मग बैठकीचा आपण हे समारोप करू. ज्यांना असं सांगायचं असेल त्यांनी प्लीज रेज हँड ह्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे मी अनम्यूट करते किंवा तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकाल. नमस्कार, विनायक गोगटे बोलतोय. प्रदाया इन्स्टिट्यूट, साठे कॉलेज मुंबई आणि डेक्कन कॉलेज अशा तिघांच्या संयुक्त विद्यमाने एक 15 दिवसाचा हराप्पा संस्कृतीवरती एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम झाला. आणि त्याच्यामध्ये विषय मांडण्याकरता प्रबोध शिरवळकर असतील, वसंत शिंदे असतील, ह्या लोकांनी अतिशय ठामपणे आर्य आक्रमण सिद्धांताला विरोध करणारे पुरातत्वीय पुरावे मांडले. आणि अतिशय म्हणजे मला इतकं छान म्हणजे वाटलं की प्रबोध शिरवळकर स्वतः म्हणत होते की मॉर्टिमर व्हीलरला कोणी थोर ठरवलं, त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे पुरातत्वामध्ये. या मॉर्टिमर व्हीलर नावाच्या माणसांनी हराप्पा मोहनजोदडोच्या आधारे पाकिस्तानचा 500 वर्षाचा इतिहास नावाचं एक पुस्तक दिलं 1956 साली. आज पाकिस्तानमध्ये त्याच्यावरती वाद आहे की हराप्पा मोहनजोदडो ही आपली संस्कृती मानायची किंवा नाही. असं त्यांच्या पुरातत्वज्ञांमध्ये वाद नाहीये, पण जनतेमध्ये आणि राजकारणी असे वाद निर्माण करतात. पण मला वेगळा एक त्याच्यामधून अनुभव फार चांगला आला की नवीन पद्धतीनं संशोधन करणारे पुरातत्वज्ञ जे आहेत, हे आता जो विषय मगाशी मोरेश जोशी म्हणत होते किंवा राजू मल्होत्रांनी जो मांडलेला आहे स्वदेशी इंडॉलॉजी, स्वदेशी इंडॉलॉजी मला माझ्या अभ्यासक्रमात आणि मला परिचयात जी मंडळी
भेटतात, ज्यांची व्याख्यानं ऐकता येतात, त्याच्यामध्ये हा आता फार प्रामुख्याने डोकावताना दिसतोय. आणि त्याच्याविषयी अतिशय चांगले वस्तुनिष्ठ पुरावे लोक आता मांडतायत, ज्यामुळे लोकांची तोंडच बंद होतात. पुरावा आल्यानंतर लोकांना बोलता येत नाही. उदाहरणार्थ त्यातलं एक व्याख्यान होतं, ते सनवली नावाच्या ठिकाणच्या उत्खननावरती होतं. त्या सनवली नावाच्या उत्खननामध्ये 3 रथ सापडले आणि ते ज्यांनी केलं ते मंजूळ म्हणून आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डेप्युटी डायरेक्टर आहेत. त्यांनीच तो विषय मांडला आणि आम्ही सनवलीमध्ये आम्हाला काय काय सापडलं आणि सनवली आपल्या दृष्टिकोनातून कशी महत्वाचं आहे भारताच्या सांस्कृतिक पुरातत्व आणि सांस्कृतिक इतिहासामध्ये, असा एक फार छान वेगळा अनुभव मला. फार 15 दिवस खूप छान विषय मला म्हणजे त्यानिमित्तानं मिळालेले अनेक वेगवेगळे त्यांनी दिलेली संदर्भ लेख जे आहेत ते खूपच सुंदर आहेत. आणि नंतर त्यांनी 2 असाइनमेंट्स पण त्याच्यामध्ये आम्हाला दिल्या होत्या. प्रत्येक असाइनमेंट मध्ये जवळजवळ 12 विषय होते आणि त्या असाइनमेंट प्रत्येकाने एक 10 पानी त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित होतं. ते लिहिताना सुद्धा खूप नवीन नवीन गोष्टींचा खूप चांगली माहिती या निमित्ताने झाली. म्हणजे एक सापडलं म्हणजे मेहरगड सारख्या ठिकाणी जिथे इसवी सन पूर्व 7500 मध्ये पहिल्यांदा संस्कृती निर्माण झाल्याचे पुरावे दिसतात. म्हणजे हरप्पा पूर्व संस्कृती तिथे होती. तर तिथे एक नवीन संशोधनामध्ये असं लक्षात आलं की दातामध्ये रूट कॅनल करायचे प्रयत्न झालेले आहेत. हा पेपर एका फ्रेंच माणसाने लिहिलेला आहे. त्यांनी मेहरगडमध्ये सापडलेल्या 49 पैकी 12 सांगाड्यांचा अभ्यास केला. 12 सांगाड्यामधल्या लोकांच्या दातांचा अभ्यास केला आणि एका माणसाच्या दातामध्ये तो 2दा रूट कॅनल केल्याचा त्याला त्याच्यामध्ये पुरावा मिळाला. हा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण अशा पद्धतीचे प्रयत्न त्या काळामध्ये करण्या एवढी प्रतिभा या आपल्या लोकांच्या मध्ये होती. आणि ह्या पुराव्याच्या आधारेच आपण अतिशय ठामपणे हा विषय अधिकाधिक पुढे तो मांडला गेला पाहिजे, एवढं मात्र मला या निमित्ताने वाटलं. आणि खूप चांगल्या लोकांचं मला व्याख्यान या निमित्ताने ऐकता आलं. राखीगडीच्या आधारे किंवा हरप्पा मोहेंजोदडो संस्कृतीमध्ये सुद्धा इतक्या विविध छोट्या छोट्या मृण्मूर्ती सापडलेल्या आहेत, ज्याच्यामधून योगासनांचे वेगवेगळे पद्धती दाखवण्याचे प्रयत्न झालेले आहेत. आणि वसंत शिंदे सरांनी इतकं ठामपणे सांगितलं, म्हणजे माझं पॉस्ट्युलेट आहे की हरप्पा संस्कृतीतूनच वेदांची निर्मिती झाली. इथपर्यंत वसंत शिंदे सर अनेक वेळेला बोलतात. यावेळेस त्यांनी विशेष काही त्यांचा अभ्यास मांडून त्यांनी खूप ठामपणे खूप छानपणे सगळ्याच व्याख्यानांनी विषय खूप चांगला मांडला होता, जो मला एक वेगळा अनुभव देऊन गेला. कारण माझं इंडॉलॉजीचं आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये लक्षात आलं होतं, त्याच्यामध्ये सांस्कृतिक जो भाग असतो तो जास्तीत जास्त बौद्ध लोकांच्याकडे कललेला मला दिसत होता. त्यापेक्षा कधी वेगळ्या पद्धतीने याच्याकडे त्यातून मला काही मिळालं असं मला वाटलं. त्यामुळे या सुट्टीत तो एक खूप चांगली गोष्ट मला या निमित्ताने करता आली. छान छान, चांगला अनुभव आहे. मी माझा एक अनुभव मांडू का? हो, सांगा ना. मी 2 गोष्टी करतेय. अध्यात्म हा आपल्या एकात्म भारताचा एक महत्वाचा पैलू आहे आणि मी स्वतः स्पिरिच्युअल प्रॅक्टिशनर असल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आम्ही काही गटाने लोक लाईव्ह येऊन मेडिटेशन करतो, ध्यान करतो, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि मग त्याबरोबर राष्ट्र आणि विश्व असं आम्ही त्या ध्यानामध्ये प्रयत्न करतो. आणि आता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जर आपण विचार केला तर जवळजवळ आता 2 महिने होतील आणि आम्ही हे अगदी सातत्याने करतोय आणि त्याचे फार सुंदर अभिप्राय सगळेजण देत आहेत. आणि एक जसा आजचा विषयच मुळात आहे की विरोध करणाऱ्या कुठल्या प्रवृत्ती आहेत, तर सध्या जे आपण न्यूज चॅनलवर बघतोय की स्वयंशिस्त ही किती महत्वाची आजच्या काळामध्ये, किंवा भारताची जीवनशैली ही मुळातच सांगते प्राचीन भारतापासून की आपलं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावं असं खरं सगळीकडे सांगितलंय, पण प्रत्यक्षात आज बरेच जण तसं आयुष्य जगत नाहीये. तर तो एक छोटा प्रयत्न ह्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीच्या निमित्ताने केला. आणि आपलं जे गुजरातचं भारतीय विचार मंच आहे त्यांचा भारतीय शोध संस्थांतर्फे एक आठवडाभराचा कोर्स होता, द डिकोडिंग द एपिक महाभारत, ज्याच्यामधूनही धर्म अधर्म ह्याची जी छान मांडणी केलेली आहे ते डॉक्टर नीरज गुप्ता यांनी फार सुरेख महाभारत आठवड्याभरामध्ये सांगितलं, ज्याच्यावर आता पुढचा अभ्यास करून काही गोष्टी करता येतील असा एक विश्वास त्या निमित्ताने निर्माण झाला आहे.
तर असं एक छोटंसं योगदान ह्या परिस्थितीत करण्याचा प्रयत्न केलाय आणि अजूनही काही गोष्टी पुढे चालू ठेवणार आहे. धन्यवाद. आनंद विधाते आपल्याला बोलायचं होतं. हा, तर मी एकात्म भारताची भौगोलिक संकल्पना म्हणून जो विषय मांडला त्यानिमित्ताने जवळजवळ 10 ते 12 पुस्तकांचा पूर्ण असा अभ्यास झाला आणि त्या 10 ते 12 पुस्तकांचा अभ्यास झाला आणि बरेचसे कथित यश लेखक होते त्यात. तो एक भाग आणि दुसरा म्हणजे ग्लोबलायझेशन अँड इनइक्वालिटी या विषयावर बरंच वाचन झालंय आणि आता पुढची फेज येते त्याची एंड ऑफ ग्लोबलायझेशन किंवा त्याला लेव्हलिंग असं म्हणता येईल. मायकेल सुलिव्हननी कन्सेप्ट मांडलेली आहे की ग्लोबलायझेशन मुळे जे इम्बॅलन्सेस झाले आहेत याची पुढची फेज काय येऊ शकते आणि सुदैवाने त्याला कोरोनामुळे जास्त बूस्ट मिळेल. तर तो भाग आता अजून कव्हर करायचा राहिलेला आहे आणि बाकी काम हे होतच. तसे 3 सब्जेक्टचा भाग या 1.5 महिन्यात अनुभवला झाले. आणखी कोणाला बोलायचं आहे? दिसत तरी नाही असं. किशोरजी, आज काय जो हे झालं 5 वाजता कार्यक्रम त्याचं सांगा ना. किशोरजींना विचारा. ऐकू येतंय? हो, हा हा बोला. येतंय. हा, आज जे कोरोनाच्या युद्धामध्ये आपल्या संघाने जो भाग घेतलेला आहे, पुणे महानगरात विशेष करून जे काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट करण्याचं काम आपली जी जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने हे काम चाललेलं आहे आणि त्याच्याकरता संघाने आपल्या वर्तुळाबाहेर जी सज्जन शक्ती आहे तिला साथ घातल्यानंतर अनेक डॉक्टर, होमिओपॅथ, धन्वंतरी, महिला, पुरुष, युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी प्रतिसाद देऊन आपला जीव धोक्यात घालून हे स्क्रीनिंग टेस्ट करण्याच्या कामामध्ये सहभाग घेतला. त्याचं एक ई बुक तयार करावं, कारण त्यांचे जे अनुभव आहेत ते समाजासमोर आले तर समाजाचं मनोबल वाढेल, नीतिधैर्य उंचावेल आणि या लढ्यामध्ये निर्धार आणखीन पक्का होईल असं वाटल्यामुळे एक ई बुक तयार करायचं ठरवलं भाविसा आणि विश्व संवाद केंद्रांनी मिळून. तर त्याच्यामध्ये त्या लोकांनी ज्यांनी भाग घेतला त्यांचं जे स्वानुभव कथन होतं त्या कथनावर आधारित हे ई बुक केलं आणि नगरला प्रांत संघचालक आपले नाना जाधव आणि राजेंद्रजी साताळकर जे जनकल्याण समितीचे अध्यक्ष आहे त्यांच्या हस्ते ह्याचं काय म्हणतात त्याला विमोचन केलं म्हणून हा ई बुकचं प्रकाशन झालेलं आहे. ते ई बुकचं जी लिंक मिळेल ती मग मी आपल्या प्रबोधन मंचावर टाकतो, ज्यायोगे हा कार्यक्रम सगळा बघता येईल. त्याच्यामध्ये भाविसा म्हणून थोडस प्रत्येकाला 2-2च मिनिटं दिली होती. तर 2-2 मिनिटात मी आणि ह्यांनी विश्वसंवाद केंद्राचे मनोहर पंत कुलकर्णी यांचं म्हणजे त्यांच्या विषयी माहिती सांगितली आणि नाना जाधव आणि साताळकर यांचं बोलणं झालं. तर पहिल्यांदा ते जॉईन होण्याकरता जे होतं त्याच्यातच 6-7 मिनिटं गेली आणि जो काही स्लॉट होता त्यामुळे बरंचसं कमी करावं लागलं नंतर आणि मग आभार प्रदर्शन मात्र होऊ शकलं नाही त्या वेळेच्या अपुऱ्या वेळेपुढे. परंतु हा कार्यक्रम चांगला झाला. आता किती जणांनी त्याचं पाहिलं काय केलं, कारण मेसेजेस येत होते चांगले, बरेच जणांनी 70-75 असे मेसेजेस आलेले आहेत, छान आहे, उपक्रम चांगला आहे वगैरे. तर त्याचं पूर्णपणे व्हिडिओचं एक आपल्याला लिंक पाठवून देतो मी मला मिळाल्यावर. आणि आपलं तर प्रबोधन मंचाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या जे जनकल्याण समितीचं काम आहे, मला वाटतं तुकाराम नाईक आता कार्यवाह म्हणून फार सुंदर त्यांचं असतं, ते बोलतातही फार छान. त्यांनी हिंदुस्तान टाइम्स मध्ये एक लेख लिहिला, तो इतका सुंदर लेख आलेला आहे. तर तसं त्यांना जर बोलावलं आणि जनकल्याण समितीचं संपूर्ण एकूणच कामाचा आढावा त्यांनी मांडला तर आपल्याला अखिल भारतीय बैठकीत पण सांगता येईल की काय काय काम झालंय आणि ते कसं आम्ही त्याचं हे केलंय असं मला सांगावं. जरूर जरूर.
शीतल कुलकर्णी बोलणार आहेत का? हा. नाही, त्या बाहेर पडल्या. ठीक आहे, झालं हरिभाऊ. मग आता. झालं का? ठीक आहे. हो हो आभार माना यांचे. हो. आजचा आपला प्रबोधन मंचचा जो कार्यक्रम झाला ह्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी आपण घरी असलो तरी खरं म्हणजे जास्तच बिझी झालेलो आहोत, पण त्यातूनही मोरेश्वर जोशी सरांनी वेळ काढला व आज त्यांनी आपल्या समोर एक छान विषय मांडला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून प्रबोधन मंच पुणेच्या वतीने आभार मानते. सर्व जे सहभागी झालेले आपले दर्शक आहेत त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि आता पुढच्या कार्यक्रमाला आपण पुन्हा असं भेटूया पुढच्या शनिवारी, आणि त्याची माहिती लवकरच आम्ही प्रत्येकाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवू. तर पुन्हा एकदा मोरेश्वरजी खूप धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. आणि समस्त पार्टिसिपंट्सही धन्यवाद. आणि तुमचा काही अभिप्राय असेल तर सगळ्यांनी चॅट रूम मध्ये निश्चित लिहा. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. शीतल, या निमित्तानं भेट झाली. हो. चला, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. हो ठीक आहे. हॅलो, हा हो, किशोर. बोला. मोरेश्वरजींच्या विषयी सांगायचं होतं. हो, बोला बोला. नाही, गमतीशीर एक कॉमेंट आहे. हो. फारच केस वाढलेले, एवढे केस वाढलेले मोरेश्वर पहिल्यांदा बघत. काय कापायचं काम मला केलं